आज M3चा पेपर होता आणि पोराईचे चेहरे पाहून तर वाटूनच राहिलं M3ने रंग दाखवला द्यायले. नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश आणि पटापट रेडी झालो. सगळे रेडी होऊन राहिले आणि सब टेन्शन मध्ये आहे बरं, कारण एक्झाम सीझन सुरू झाला कॉलेजमध्ये. पटापट रेडी झालो आणि नाश्ता करायला आलो, कारण पेपर आहे भाऊ आपला आज. कोणाचा M3चा आहे, कोणाचा DM चा आहे. लय खतरनाक पेपर आहे. नाश्ता केला, निघालो कॉलेजसाठी आणि यायलेत रस्त्यात अभ्यासापासून फुरसत नाही आज, कारण आज अब नाही तो कभी नाही म्हणते. अभ्यास करायच लागते भाऊ, युनिव्हर्सिटीचे पेपर आहे ना. पटापट कॉलेजमध्ये आलो आणि एक्झामचा टाइम झाला होता म्हणून एक्झाम द्यायला गेलो. आता सांगतोस काय होते. लय खतरनाक होता रे बा पेपर. M3 रंग दाखवले फुल. आता आपले मित्र या सोबत, तेले विचारू त्याचा कसा गेला. तर आता या आपल्या मित्राचा पेपर एकच नंबर गेला म्हणते. लय खतरनाक. बाकीच्याही विचारू राहिलो, पण कैसे त्याचे चेहरे पाहून विचारावं नाही वाटू राहिलं. फुल पोरं टेन्शन मध्ये दिसू राहिले, कारण आज सबचे पेपर लय कठीण होते आणि लय खतरनाक होते. इथं आपले रूममेटही भेटले, यायचाही पेपर खतरनाकच गेला वाटते. येतो तेजस कसं करू राहिलं. अरे थांब, म्हणजे कसं आहे, एकंदरीत म्हणू शकता का आजचा पेपर लय हार्ड होता आणि सारायचा बेकार गेला. जाऊ द्या, आता मी जातो घरी, कारण उद्याही पेपर आहे ना भाऊ. इथं टाइमपास केला तर उद्याही असंच ब्लॉग बनत, कारण उद्याही मग पेपर चांगला निघाला तर अजून तोंड लटकावं लागल. चला भेटतो मी तुम्हाला उद्या. कसा वाटला ब्लॉग कमेंट मध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, मित्रासोबत शेअर करा. पुढचा ब्लॉग पाहण्यासाठी फॉलो करून टाका. भेटू उद्या. जय महाराष्ट्र.